करायचा विचार करतोय, पत्रकार बनायचे तुम्ही, सुप्रिया मॅम चला ना माझ्यासोबत, की जे सगळ्या पत्रकारचे डायलॉग्स होते ना, इथून खरी स्टोरी चालू होत्या. आता सो हे गाईज, मी प्रजिता बुरुड. आणि येस, तुम्हाला मी लास्ट टाइम जी पोस्ट केलेली ना, माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमध्ये माझं कास्टिंग कसं झालं, तर ती स्टोरी तुम्ही खूप त्या स्टोरीला सपोर्ट केला. तर अगेन गाईज, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अनादर सिरियल स्टोरी. सो बाप माणूस, म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ज्या सिरियलमध्ये काम केलं ती सिरियल होती गाईज बाप माणूस. येस, सो बाप माणूस या सिरियलमध्ये मी काम केलं होतं. म्हणजे तिथे पण माझी कास्टिंग कशी झाली ना, मी ते तुम्हाला सांगते. मी कोर्स करून वेल्ली बसले होते गाईज. म्हणजे मी शॉर्ट फिल्म्स करत होते, मी सॉंग्सच करत होते, किंवा असं म्हणजे मला जे भेटेल ते काम करत होतं. म्हणजे ऑलमोस्ट आमचं फ्री वर्कच चालू होतं. स्टार्टिंगला तर तुम्हाला फ्री वर्क करावंच लागतं. तर मी कामं करत होते आणि जस्ट मला एक दिवस माहीत नाही मला, म्हणजे त्यांना कसं काही, मी तुम्हाला सांगू का, मी खडकीला होते. समजा मी आज खडकीला आहे, त्या दिवशी मी खडकीला होते आणि खडकीला शीतल आणि मी होतो सोबत. आणि तिथेच आम्ही असं जस्ट शॉपिंग करत होतो खडकी बाजारामध्ये. आणि मला एक जस्ट कॉल आला, मला इथे इथे यावं लागेल, तुमची आम्ही कास्टिंग करायचा विचार करतोय, पत्रकार बनायचे तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि असतील एक 4-5 डायलॉग्स असतील, आणि मग तुम्ही येणार का, असं तसं. आणि ते होते कोऑर्डिनेटर. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कोऑर्डिनेटर आणि कास्टिंग डायरेक्टरमध्ये काय फरक असतो, तर ते होते कोऑर्डिनेटर. आणि मग ते कोऑर्डिनेटर मला शीतलच्याच कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यामुळे ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले होते. आणि मग त्यांनी मला कॉल केला आणि मला म्हणाले की असं असं आहे, तर तू येशील का. बरं, मी आज खडकीला, आणि ते मला समजा उद्या मला ते बोलवत आहेत ठाण्यामध्ये सकाळी 8 वाजता गाईज. बरं, मला सुचेनाच काय करू एवढ्या घाईघाईमध्ये, म्हणजे कसं मॅनेज करू, काय करू. बट गाईज, मी संधी कोणतीच सोडत नाही, कारण असं कोणती संधी तुम्हाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यामुळे मी तो चान्स बिलकुल, मला फर्स्ट ऑफर होती गाईज, मी कशी सोडू शकते तो चान्स. तर मग मी विचार केला की मी लगेच कॅल्क्युलेशन केलं की मी जर इथून गेले, रात्रीचं ट्रॅव्हल केलं, तर मी सकाळी 7 वाजता तिथे पोहोचू शकते. रात्रभर ट्रॅव्हल करून पण मला घंटा मुंबईत कसं जायचं माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं की मुंबईत कसं जायचं, कसं फिरायचं, काय करायचं. तर मग गाईस, असे प्रॉब्लेमचं सोल्युशन काढते मी असं. तर मग मी एक माझी सुप्रिया मॅम म्हणून होत्या, त्यांच्याकडे मी जे शॉर्ट फिल्म्स केले होत्या, तर मला माहिती होतं की ह्यांना मुंबईमध्ये सगळं माहिती आहे. तर मग मी डोकं लावलं, त्यांना कॉल केला, म्हटलं मॅडम यार असं असं आहे, सुप्रिया मॅम चला ना माझ्यासोबत, मला सिरियल करायचे, मला पहिला चान्स आहे, मला घालवायचा नाही आहे वगैरे. आणि त्यांना पण इंडस्ट्रीबद्दल काही काही गोष्टी आणखी माहीत करून घ्यायच्या होत्या. मग त्या लगेच मला येस बोलल्या. येस गाईज, मी ढगात, डिरेक्टली त्यावेळेस मी ढगात होते. अशी फिलिंग होती ना, येस फर्स्ट सिरियल आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोक्यात काय आलं माहिती का, की जेव्हा मी या क्षेत्रात काम करायचं म्हणत होते, माझ्या घरच्यांना, माझ्या पप्पांना म्हणत होते की मला या क्षेत्रात काम करायचं आहे, मी सिरियलमध्ये जाणार, एक दिवस मी दिसणार टीव्हीमध्ये. तर झटक्यात माझे पप्पा काय बोलले ते माहिती आहे गाईज मला. माझे पप्पा म्हणले होते की टीव्हीत जायचं, हे काम आपलं काम नाही आहे टीव्हीत वगैरे जायचं. एवढं प्राऊड फील झालं ना, म्हटलं यार. बट नंतर हे पण वाटत होतं की आपल्याला जर त्या सीनमधून कट केलं तर. मी पुढचा किस्सा सांगते गाईज. मग आम्ही प्लॅन केला, सुप्रिया मॅम म्हणल्या की येस ओके जाऊयात आपण. आणि मग रात्रीचं आम्ही चिंचवडला गेलो. चिंचवडला ना ट्रॅव्हल्स असतात, टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले असतात, तर त्यांच्याकडे आम्ही बसलो आम्ही बसमध्ये. आणि मग आम्ही पोहोचलो, म्हणजे पहाटे, म्हणजे रात्रीचं आम्ही जवळजवळ मला असं वाटतं की 12 वाजताची बसमध्ये बसलो होतो. आणि आम्ही सकाळी म्हटलं आरामात पोहोचू सकाळी आम्ही. तर आम्हाला ठाण्यामध्ये केमिकल फॅक्टरी होती, तिथे जायचं होतं. तर आम्हाला ठाण्यात ती बस उतरवणार होती. बसलो बसमध्ये आणि सकाळी आम्ही, म्हणजे तिथे जवळजवळ मला असं वाटतंय की आम्ही 6 वाजता का 7 वाजता ठाण्यामध्ये पोहोचलो होतो. आणि काहीच नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता. असंच पटपट घाईघाईमध्ये म्हणजे ठाण्यावरून पण केमिकल फॅक्टरीच्या इथपर्यंत जाण्यासाठी आम्ही लोकल बस पकडली आणि आम्ही पोहोचलो, सेटवर पोहोचलो. गाईज, मुंबईची लोकं जी होती ना, मुंबईची जी लोकं होती, कुणीच नव्हतं आलं.
म्हणजे त्यांनी माझ्यासोबत जे पत्रकार अजून एक 4-5 लागणार होते ते सगळे मुंबईचे होते आणि मी एकटीच पुण्याची होती. पण मी टायमिंगवर पोहोचले होते गाईज. पंक्च्युअलिटी पाहिली काय, मी टायमिंगवर एकदम पोहोचले तिथं आणि सगळ्यांना वाटलं की वाव यार किती छान, किती टायमिंगवर येते वगैरे वगैरे. त्यांनी खूप छान माझ्याकडे बघितलं आणि मग त्यानंतर त्यांनी मला स्क्रिप्ट दिली. त्यांनी सांगितलं की इकडे रूम आहे तिथे बसा, तुम्हाला स्क्रिप्ट ही आहे तुमची आणि तुमचे हे 3 डायलॉग्स ज्याला खुणा केला होता. ठीक आहे, तिथे सगळ्यात टोटल मिळून आहे ना पत्रकारचे डायलॉग जवळजवळ मला असं वाटतं की 9-10 डायलॉग्स होते. तर त्याच्यासाठी आणखी 2-3 लोक येणार होते. मग ते 2-3 लोक यायची मी वाट पाहिली. मी माझे डायलॉग सगळे प्रिपेअर केले आणि मग आम्ही वेट करत होतो बाकीचे पत्रकार यायचं. मग बाकीचे पत्रकार आले, मुंबईचे जे ॲक्टर्स होते ते पण प्रॅक्टिस करत होते. मग त्यांनी प्रॅक्टिस केली, आम्ही सगळे एकाच रूममध्ये होतो. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी ओळख करून घेतली, कारण यांच्या थ्रू मला आणखी कास्टिंग कुठेतरी माझी कास्टिंग होऊ शकते, म्हणजे हे लोक मला रेफर करू शकतात की आहे. सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून घेतला मी आणि मग ते बोलले की या बाहेर आणि मग आम्ही सगळे पत्रकार सलगच बाहेर गेलो आणि म्हटले तुम्ही बोलून दाखवा सगळेजण डायलॉग्स ना. तर मग मी माझ्या वाट्याला तर मे बी 2 का 3च डायलॉग झाले होते आणि मग आम्हाला त्यांनी सांगितलं की न बघता बोलून दाखवा. तर मग एकाच्या मागे एक असं डायलॉग्स बोलायचे होते. तर डायलॉग्स बोलायला सुरुवात केली गाईज आणि मग मी एकदम परफेक्ट डायलॉग्स बोलत होते, एकदम परफेक्ट, एकदम करेक्ट. आणि बाकीच्यांचे जे डायलॉग्स होते, कारण ते लेट आले होते म्हणून त्यांना प्रॅक्टिस करायला कमी टाईम भेटला होता, मग ते चुकीचे बोलत होते, म्हणजे अडखळायचे किंवा मग नव्हते बोलत ते व्यवस्थित डायलॉग. ज्या कॉन्फिडन्सने मी बोलत होते ना गाईस, तर ते लोक बोलत नव्हते. तर मी लय शानपट्टी आहे, खूप शानपट्टी आहे. शानपट्टी म्हणजे काय की जे सगळ्या पत्रकारचे डायलॉग्स होते ना, जे 10-12 डायलॉग्स ऑल ओव्हर होते, मला 3 आले होते, तर मी ते 10-12 डायलॉग्स होते ना सगळे पाठ करून ठेवले होते. आणि मग ते म्हटले लगेच मला की बाकीच्यांना थोडं अडखळत होते म्हणून म्हटले की तुम्ही बोला, म्हणून मला बोलले की तुम्ही बोला डायलॉग त्यांचे काही. पटकीने बोलले गाईज, लगेच ते त्यांनी सांगितले ना त्यांचे पण डायलॉग्स रप बोलून टाकले. तिथे मी एकदम चान्स मारून घेतला, कारण चान्स कसला की त्यांनी त्यांचे काहींचे लोकांचे जे 2-2 डायलॉग्स वाटले होते ना, त्यातले एक डायलॉग कमी करून गाईज मला दिले. मग माझे डायलॉग झाले 5-6 डायलॉग्स गाईज. चान्स पे डान्स मार दिया मैंने आणि मग ते डायलॉग्स सगळे बोलून मग आमचा सीन लागला, मेन सीन. आता तुम्हाला सांगू का, पहिली सिरियल, पहिलंच ॲप्रिसिएशन. आता इथून खरी स्टोरी चालू होत्या. आता तुम्हाला सांगते मी खरं काय झालं त्या सेटवर. मग आम्ही गेलो, सुयश टिळक सर जे होते, म्हणजे ते मेन लीड होते त्या सिरियलमध्ये, तर ते आले. मग आम्ही म्हणजे शूटिंगचा सगळा सेट लागला त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यांची मिसेस दाखवली होती, म्हणजे त्यांची वाईफ जी दाखवली होती सुयश टिळक आहे त्यांच्यासोबत, त्या कलाकार आल्या. परत त्यांचे वडील होते ते दाखवले होते, ते सगळे आले. अमोल देशमुख सर होते वगैरे, सगळे लोक आले. हे सगळे ॲक्टर्स आले आणि मग आमचा लगेच सीन लावून टाकला त्यांनी आणि सीन लावला आणि सीन असा लावला असा झाला लगेच. म्हणजे गाईज एक नंबर, एवढं भारी वाटलं ना त्यांना. म्हणजे फास्ट आमचं, म्हणजे माझं काम पण चांगलं होतं, सगळ्यांचंच काम चांगलं होतं आणि आम्ही पटपट डायलॉग बोलून आम्ही मोकळे झालो. पण म्हणजे खरी स्टोरी इथून स्टार्ट होते गाईज. मला सांगताना पण भीती वाटते यार, एवढं भारी वाटलं होतं ना मला. म्हणजे एक सर होते, अमोल देशमुख सर आहेत, ते ॲक्टर आहेत, खूप छान कामं केली आहेत त्यांनी आणि त्यावेळेस पण ते खूप छान कामं करत होते. तर अमोल देशमुख जे सर होते, ॲक्टर होते, तर ते मी सुयश टिळक जे सर होते त्यांच्यासोबत मला डायलॉग्स बोलायचे होते ना, तर मी त्यांच्यासोबत डायलॉग्स बोलत होते आणि एकदम कॉन्फिडन्सनी, एकदम त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मी काम करत होते आणि मी माझे डायलॉग्स बोलत होते एकदम फिअरलेस गाईज. इतकं छान काम करत होते. तर त्यांना ते नोटीस झालं, म्हणजे अमोल देशमुख सरांना ते नोटीस झालं आणि त्यांनी खूप, म्हणजे मला ते त्याच सेटवर मी त्यांच्याशी बोलायला गेले. मी त्यांच्याशी जेव्हा फोटोज काढायला गेले ना, तेव्हा ते मला बोलले की छान काम केलंस असं. आणि ते सिनियर कलाकार आहेत गाईज, ते सिनियर ॲक्टर आहेत आणि ते मला बोलले की तू छान काम केलं. मी पहिल्या सिरियलमध्ये काम केलं आणि मला इतकं मोठं ॲप्रिसिएशन मिळालं यार. मी ढगात होते, डायरेक्ट ढगात होते मी आणि मला खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर मग मी घरी जाऊन त्यांना मेसेज पण केला होता, म्हणजे जाताच मेसेज केला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर मला त्याचा रिप्लाय पण दिला. जाताना मी बसमध्ये जेव्हा बसले ना, सेटवरून पॅकअप झाला, सुयश टिळक सरांसोबत फोटोज क्लिक केले. तिथले सगळ्या कास्टिंग जी होती ना, म्हणजे सिनियर कलाकार होते, सगळ्यांसोबत आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि आम्ही घरी जायला निघालो. बसमध्ये गाईज एकच माझ्या डोक्यात होतं, एकच की यार मला पहिल्यांदा काम केलं आणि मला एवढं ॲप्रिसिएशन मिळाले गाईज. त्याच्यानंतर मला खूप भारी वाटलं होतं आणि मी सरांना मेसेज केला, अमोल देशमुख सर, त्यांना मेसेज केला की सर थँक्यू सो मच ॲप्रिशिएट केल्याबद्दल, छान वाटलं तुमच्यासोबत काम करून. आणि मग गाईज
ते मला काय बोलले, मी तुम्हाला तो मेसेज असेल ना, मी तुम्हाला नक्की इथे टाकेल. मी तो मेसेज जर त्यांनी मला केलेला जर माझ्याकडे असेल, मी 100% तुमच्यासोबत शेअर करेल. ते मला बोलले की जो कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यामध्ये तो कायम ठेव, खूप पुढे जाशील, ऑल द बेस्ट तुला तुझ्या पुढच्या जर्नीसाठी, आणि असंच छान काम करत राहा. फक्त तुझा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो असाच कायम ठेव. गाईज काय कॉम्प्लिमेंट होतं यार. मला खरंच त्या सिरियलमुळे ना माझी सुरुवात झाली. सो अशा प्रकारे माझी बाप माणूसची जी बाप माणूस सिरियल आहे ना त्याची जर्नी होती, आणि ती माझ्या लाईफमधली मी काम केलेलं छोटंसंच काम होतं. ते कॅरेक्टर रोल होता, तो केलेला मी. ते माझ्या लाईफमधलं सगळ्यात छान सुरुवात होती गाईज, 1 नंबर सुरुवात होती. आणि असं मी काम केलं होतं. परत ज्या कास्टिंग ज्यांनी माझं म्हणजे तिथे कोऑर्डिनेटरनी कास्टिंग केलं त्यांना पण मी नंतर थँक्यूचा मेसेज केला. आणि अशी माझी बाप माणूसची जर्नी होती. माझा बाप माणूस या सिरियलमध्ये तुम्ही सीन नसेल पाहिला तर जर मला तो भेटला तर मी इथे नक्की टाकेन. पण खूप छान वाटलं होतं गाईज, खूप छान जर्नी होती. आणि तिथून माझी खरं सिरियलला काम करायची सुरुवात झाली. त्याच्या बेसिसवर मी पुढे आणखी खूप कामं केली. तर येस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ह्या स्टोऱ्या माझ्या इंडस्ट्रीतला मी जिथं जिथं काम केलं, सिरियसला कसं काम केलं ते तुम्हाला चांगलं म्हणजे ते व्हिडिओचं कॉन्सेप्ट आवडत असेल तर मला कॉमेंटमध्ये आणखी तुम्हाला काय काय पाहायला आवडेल ना ते कॉमेंट करा नक्की. थँक्यू. बाय गाईज.